मुख्यमंत्री शिंदेंची आमदार खासदारांसोबत आज महत्त्वाची बैठक। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंनी बैठक बोलावल्याची माहिती। शिंदे फडणवीस अजित पवार लवकरच राज्यभरात दौरे करणार। लोकसभा निवडणुकीत हवं तसं यश मिळालं नाही, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने तिन्ही नेते राज्यभर दौरा करणार। 14 जूनला वाढदिवसानिमित्ताने पुष्पगुच्छ, केक, मिठाई किंवा भेटवस्तू घेऊन येऊ नये, राज ठाकरेंचं मनसे कार्यकर्त्यांना आवाहन। वाढदिवसाच्या दिवशी सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत राज ठाकरे कार्यकर्त्यांना भेटणार। कोस्टल रोडच्या दुसऱ्या भूमिगत मार्गाची मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाहणी। उद्यापासून भूमिगत मार्ग नागरिकांना प्रवासासाठी खुला होणार। कोस्टल रोडचा मरीन ड्राईव्ह ते वरळी दरम्यानचा दुसरा बोगदा वाहतुकीसाठी खुला होणार, त्यामुळे मरीन ड्राईव्ह ते वरळी प्रवास केवळ 9 मिनिटात करता येणार। रायगडमध्ये आनंदराज आंबेडकरांकडून मनुस्मृतीचं दहन। मनुस्मृतीचे श्लोक राज्य सरकारने अभ्यासक्रमात लागू केल्यानं मनुस्मृतीचं दहन केल्याची आनंदराज आंबेडकरांची प्रतिक्रिया। मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल अपशब्द करणाऱ्या तिघांविरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। सेक्स टेप प्रकरणातला आरोपी प्रज्वल रेवण्णाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। रेवण्णाची रवानगी 24 जूनपर्यंत बंगळुरू सेंट्रल तुरुंगात। सेक्स टेप प्रकरणी रेवण्णावर बलात्काराचे 3 गुन्हे दाखल, यापैकी एका प्रकरणात ही कोठडी सुनावण्यात आली। बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधींची घेतली भेट। मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी शेख हसीना भारतात आल्या होत्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।